रहा अपडेट न्यूज। चाळीसगाव मालेगाव मार्गावर वन विभागाची कारवाई। अवैध लाकूड वाहतूक करणारे 2 ट्रक जप्त। गुप्त माहितीच्या आधारे वन विभागाने धाडसी कारवाई करत चाळीसगाव मालेगाव मार्गावर अवैध जळाऊ लाकूड वाहतूक करणारे 2 ट्रक जप्त केले। या प्रकरणी भारतीय वन अधिनियम 1927 अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे। वन परिक्षेत्र अधिकारी चाळीसगाव श्रीमती कोमल पिंडकुरवार यांना 10 मार्च रोजी गुप्त माहिती मिळाली की चाळीसगाव हद्दीतून 2 ट्रकद्वारे अवैध लाकूड मालेगावकडे वाहतूक केली जाणार आहे। मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी तात्काळ पथक नेमून सापळा रचण्याचे आदेश दिले। त्यानुसार वन विभागाच्या पथकाने चाळीसगाव मालेगाव रस्त्यावर रात्री सुमारे 1:30 वाजता सापळा रचून MH19G0100 या क्रमांकाचा ट्रक अडवला। तपासणी दरम्यान ट्रकमध्ये निंब, भोकर व लोखंडी प्रजातीचे जळाऊ लाकूड आढळून आले। चालकाकडे वाहतूक परवाना नसल्याने हा ट्रक जप्त करून वन परिक्षेत्र कार्यालय चाळीसगाव इथं आणण्यात आला। त्यानंतर पहाटे सुमारे 4:30 वाजता MH20DE 9252 क्रमांकाचा आणखी एक ट्रकही अडवून जप्त करण्यात आला। या दोन्ही ट्रकमधून अवैधरित्या जळाऊ लाकूड वाहतूक होत असल्याचं स्पष्ट झाल्यानं संबंधितांविरोधात भारतीय वन अधिनियम 1927 अंतर्गत गुन्हे नोंदवण्यात आले आहेत। ही कारवाई उपवन संरक्षक जळगाव राम धोत्रे व वन रक्षक अमोल पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिक्षेत्र अधिकारी कोमल पिंडकुरवार यांच्या नेतृत्वात करण्यात आली। या पथकात वनपाल CV पाटील, सागर पाटील, वन रक्षक ललित पाटील, अजय महिरे, काळू पवार, उमेश सोनवणे, रखवलदार संजय गायकवाड, भटू आहिरे व राहुल मांडोळे यांचा समावेश होता। या प्रकरणाचा पुढील तपास वनपाल सागर पाटील घोडेगाव करत आहेत। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.